शोभाबाई, शोभाबाई. अमाय शांताबाई बोल ना बापा, या ना घरात. काय म्हणतं? नाही हो बापा शोभाबाई, आता कुठं बसायचा टाइम आहे हो बापा. आता काम धंदे करायला लागते ना. हळदी कुंकाला येजो 6 वाजता. हा सांगून राहिली मी तुले. हळदी कुंकाला येजो तू. बरं बरं शांताबाई, ठीक आहे ना, येतो येतो. यानू, 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 कुठे गेली हो बापा? काय माय शांताबाई, तू परक्याचं घर वे काय? परक्याचं घर वे का म्हटलं? घरात नाही येत का तुला शिद? इथून मार बोंबलून राहिली ढोरा डुकरावानी. नाही नाही नाही, घरात यायला टाइम नाही आहे बापा मला. मी तुला सांगायला आली गव्हाण आली येजो 6 वाजता. बरं बापा ठीक आहे. जाय मग, तू आता घर सांगून राहिली वाटते. ठीक आहे ना, येतो ना मी. मला काय सांगा लागते का? वक्तावर सांगितलं येतो मी. आपलंच घर होय. राहू दे माय, राहू दे. मांग असंच केलं तर मी ना सरलाले बोलावलं नव्हतं तर काही नाही माय. वक्तावर खाली पाल लावलं तिनं, आपल्याला तोंड खाली करायला लागलं एवढ्या बाईसमोर. ते म्हणे का मला आवाज नाही दिला तर मी कशी काय अशी शिव का म्हणे भिकाऱ्यावानी म्हणे. मग काय करतो माय, मी म्हटलं बाई आपलीच बहीण होय तर येतेच बा बिना बोलावल्यानं. पण नाही, बोलवा लागते बिचारे. मान असते तो योगा, प्रत्येकाला वाटतेच तसं. बरं झालं बाबा शालू, तू बाहेरच भेटली व. माय काहून शांताबाई बोल ना, काय म्हणत होती? अव काही नाही, मी वानाले बोलवायला आलती रात्री 6 वाजता. वानाले येजो माझ्या घरी. बरं बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही. येजो मग. हो हो शांताबाई. बाई इथंच आहे व तुम्ही उभ्या. आवाज येऊन द्या लागला पाय बरं. काय म्हणतं सांग. माहित हळदी कुंकाला 6 वाजता वान आहे आज. काय लिहू त्या घरी मी? काय लिहू म्हटलं वानाले फानाले? काहून येऊ बापा? कधी माका असर पडला का तुमच्या? काहून असं पागल्यासारख्या गोष्टी करून राहिल्या बापा? काही नाही, त्या घरी मी आली होती तुले वान सांगायला बोलवाले. कुठे गेलती तू? कुठे गेलती मराले? त्या पोरीने सांगितलं नाही का तुले सांगाले? नाही हो बापा, मा पोरीने तर मला काहीच नाही सांगितलं. तुम्ही बोलावलंच कायले मला? बोलावलं नाही. आलती त्या घरी. अवकात तरी आहे का तुम्ही माझ्या घरी यायची? तरी पण मी त्या घरी आली वान सांगाले. चांगलं भलं मोठं वान दिलं असतं ना. सट वाटले म्हटलं ताटाचे. 6 ताटाचे सट वाटले मी, कमी वाटले काय? अन तू काय वाटशील व? चायन्यान गायन्यान मायन्या शॅम्पूच्या बुड्यान साबणान माबना अशी वाटशी ना. ते वान घेऊन काय करू मी? माईचं वान काम मी तरी पडलं असं त्या पुरीच्या लग्नात. माय वान काय देते हे महत्वाचं नसते, वानाले महत्व असते. वान करा लागते. एक सुवासिनीचा मान आहे तो. अन तू अशी कोण बोलून राहिली? मी काही भिकारी नाही आहे ना. भिकारी नाही आहे मी. मायापरीन मी बरी आहे. माईच्या पाहुण्याला मी पत्रिक जीव घालन. ते ताट असेल 100 रुपयाचे तर मी पत्र्या 10 रुपयाचे आणन. मी माझ्या लायकीच करन ना. त्या पोरीला चांगले संस्कार टाक पहिले. संस्कार टाकाले किती मुज्जर आहे त्या पोरी. काय काय बोलल्या मले? काकू तुमचीच लायकी नाही ना आमची लायकी आहे. बाबा 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 बाबा, तुमचं घर आता बांधलं का नाही बांधलं? भल्ले गर्वात गेले हो तुम्ही. गर्वात झाले. त्या पोरीला जराशी अक्कल नाही आहे. काय लग्न करून देतात ठेवणं घरीच. घर जावई कर, घर जावई. बापा काय बोलली माई पोरगी अशी? काय बोलली म्हटलं? काय बोलली म्हणजे? काय बोलली म्हणजे? त्या दिवशी मी तुला सांगायला आली तर ती पोरगी काय रंगारंगाची बोलली बापा मले. मी नाही सांगत. माई फत्री करून घेऊ का तुला सांगून मी? हसशील तू साजरी हसाले. त्या पोरीला जाऊन विचारजो, दोन तापटा मारजो झिपोट्या धरून. कुठं अक्कल यान? माय बाई पोट्या कवा बोलले बापा इले? पोट्याच्या सपाट्यात कवा सापडली? काय माय शांताबाई चालली माझ्या घरी सांगायला. यावं तुला वाटते तरी का मी त्या घरी यान म्हणून? जाय भक्कात येशील ते, नाही तर नको येऊ. मला लायकी सांगतो ना तू? मला लायकी आहे का म्हणतो त्या घरी यायची? तू लायकी पाहिनं लायकी. माणसाच्या लाईनी मानाहून माणसाच्या घराहून माणसाची लायकी नसते ठरत. हे कधी लक्षात ठेवजो. आणि केले कर्म तू इथंच भोगणार आहे. सर्व इथंच भोगणार आहे. देव प्रत्येकाला सुखाचे दिवस देते. आता तुला लहानपणापासून तुला सुखाचे दिवस पाहिले असन. येऊ दे तुला सुना, नाही तुला दुखाचे दिवस येईन. तर नावाची शांताबाई नाही म्हटलं. हा हे असे गावठी लोकांचे बोललेच राहते व. त्या गावठी लोकांच्या सुनाच तशा निघते. आमच्या सुना चांगल्याच निघणार आहे. हो काय घेजो ना मग डोक्षावर बसून. चांगली डोक्षावर बसून घेजो. आता सांगायला आली त्या घराच्या समोरून तर नाही जाणार मी. समोरून तर जाईन म्हणा. का त्या बापाचा रस्ता नाही व्हायचो. त्या घराच्या इकडे पाहणार नाही म्हटलं. तू एकटी समीर आहे काय? एकटी समीर आहे काय? पाहू गेल्या 2 एकर पाहू गेल्या 20 एकर वावर आहे व. 20 एकर वावर झाले व. 20 एकर वावरात काही दम नाही म्हटलं. त्या गोट्याचं वावर आहे देवाला. आणि त्याच्यात त्यातल्या तू शानपणा दाखवतो मार. आणि बापा त्या घरी किती काय व? पाहू गेल्या 1.5 एकर तर बरोबर नाहीये. माय काय सांगून राहिली? भेटलं ना मायचं वावर जर भेटलं ना सर अमीर गावची मी वयन म्हटलं. 60-70 एकर जमीन भेटणार आहे मला. काही कमी नको समजू. कमी समजाले. अंगावर मास असंच नाही चढून घेतलं. स्वप्न पाहिले मी पुढचे आणि मला भेटणारच आहे. मी कोणाचं वाईट नाही केलं. माय वाईट होणार नाहीये. स्वप्नच पात राहायचो. स्वप्न पाहता पाहता एक दिवस मरून जाजो. पण तुला अमिरीचा लय गर्व आहे ना? एक दिवस तुझ्या गर्व नाही खाली पडला तर नावाची शांताबाई नाही. हा शब्द लक्षात ठेवतो तू मला. अजून त्या पोराचे लग्न व्हायचे आहे. हो ठीक आहे ना, ठीक आहे. पहिले आपल्या पोरी पाहिजे. येऊन बसन घरी. नाही माया पोरी जिथं ब्लॅट मारून तिथं पाणी काढते म्हटलं. त्या बोलायला नको लावू मला आता. जाऊ दे. याच्या आता आली, याच्या बाद नाही येणार मी.
अगं खरंच खूप सुंदर दिसत आहेस ग तू. वाईटही दिसत आहे, खूप सुंदर दिसत आहे. हो ना बाई, साडी गिळी मस्त जमली व मस्त जमली ना. माय हो पोट्टे भली साजरी दिसू राहिली, लंबी लचक दिसते बापा साडीवर. हो वा, एक नंबर हिरोईनच दिसू राहिली बापा तू. खरंच बाई. ठीक आहे ना काकू, आजी, काकी, तनू, ठीक आहे. मला लाज येत आहे आता. काव पोट्टे, काय बोलली तू? हा त्या पाटलीन बैल काय बोलली होती तू? आपल्या घरी वानाला चांगले आली ती मला ते, तर तू काय बोलली तिले? अगे माय काय झालं बापा शांताबाई? हा काय झालं? काय सांगू माय गीता तुले, पोट्टीने खेळ आणून टाकला बापा सारा. मग काहून बापा, काही काही बरं वाईट नाहीये. अव काकी काय सांगू तिले तुले, त्या दिवशी नाही का बिचारे पाटलीन बाई आली होती म्हणते आपल्या घरी, मला वानाला सांगायला आली वाटते ते. ह्या पोट्टीने म्हणते म्हणते तिले, म्हटलं म्हणते तिले का तुझी लायकी नाही आहे आमच्या घरी यायची, आणि येईन मुजरा केल्या मध्ये तिच्यासोबत. आता काही म्हटलं असं तिने इले मटक्यास आहे ना असं आहे ना का नाही, सड्या घालून फोटो काढून राहिल्या होत्या मी गेलती बाहेर. माझ्या लक्ष आहे ना त्याच दिवशीची गोष्ट वाटते. तर ह्या काय बोलल्या काय माहित बाई तिले, मी तिच्या घरी गेलतो ना तर काय सांगू बिचारे तिले रंगरंगाची बोलली व मले. आई कोण सांगे तुले? हा मी बोलली का तिले? मी बोलली काय? तनु सांगू आईले कोण बोललं पहिले सांग. अरे काकू खरंच हिची काहीच गलती नाही आहे, रिंकूची सगळी गलती नाही का त्या आंटीचीच आहे. बापा काऊन काय काय म्हटलं काय होती ना तुला असं? हा मुजरे काय केलं तिच्या सोबत? हा मोठ्या माणसासोबत एवढं मुजरपणा नाही कराव लहान माणसानं. आई ट्रस्ट कर माझ्यावर. ग ते मला म्हणत होती तुझी आईची लायकी नाही आहे, तरी तुझ्या आईला मी सांगत आहे तुमची काय लायकी आहे वाण ठेवायची, असं तसं किती रंगाची बोलली. आणि तुम्हाला बल्ला गर्व आला म्हणे, स्वतःहूनच म्हणे आम्हाला तुम्हाला बल्ला गर्व आला म्हणे. आता म्हणे गर्व आणलं तर किती रंगरंगाची बोलली. मग एवढं बोललं मी सहन करणार आहे का? तू सांग मी सहन करणार आहे का एवढं बोलल्यावर? ते पण तुला आणि मला. हो ना तर खरं सांगू आई, ते नाही का लय गर्वात गेली आहे श्रीमंतीनं. ते काय म्हणे तू आईची लायकी नाही म्हणे माझ्या घरी यायची, तरी पण मी ताईला सांगत आहे म्हणे वानाले म्हणे. म्हणजे काय म्हणे ते तुमची कायचीच लायकी नाही आहे म्हणे माझ्या घरी यायची, तर नाही ती तुमचं घर बांधून तुमची अशी फॅशनेबल राहायची लायकी नाही आहे म्हणे. म्हणजे अशी अवकात काढली तिनं माईवाली. मग कमी आई बिना बोलल्याची राहणार आहे का तूच सांग. माय बाई हाव का ब पाय व माय असं वाई ते पहिले ते बोलली म्हणून तू बोलली. तेच तर म्हटलं बाई मग पोरीला सवय नाही आहे उलट बोलायची. आणि भांडणच कसं केलं म्हटलं हिच्यासोबत बापा. बाई काही म्हणे का तुला ते आता? हो मला तशीच म्हणे ना तू माझ्या घरी याची लायकी नाही आहे म्हणे. अब तू काय वाण देतं म्हणे, मी त्या दिवशी वाण वाटलं तर म्हणे 6-7-8 तासच सट द्यायला म्हणे, त्या पोरीच्या लग्नात कामी पडन म्हणे. आणि तू काय चायन्यान मायन्यान शॅम्पूच्या पुढे सरगम साबणा वाटशील म्हणे अशी म्हणे ती. माय बाई भले चलवात घोडी आहे व चावटवानाची. नाही नाही तिला नाही का श्रीमंतीचा लय गर्व आहे व लय गर्व आहे तिने. हो ना मी सोडलं मी बोलली. हो आपण सोडत नसतो. मला माहिती आहे ना माझी पोरगी वाईट नाही आहे, माझ्या पोरीने वाईट बोलली नसन, सगळं हिचंच कारनामा असन काहीतरी, म्हणून मी नाही तिलाही नाही सोडलं. अहो मला काय म्हणतं म्हटलं तू इथंच भगणार आहे म्हटलं, ते पोराचं लग्न होऊ दे म्हटलंच नाही सुनीच्या राजात ते तुला दुःख पाहायला भेटन तर नावाची शांताबाईने म्हटलं हे लिहून ठेव म्हटलं तू असंच म्हटलं मी तिले. बरं झालं. अहो तू काय सांगते म्हणा टाटा गेटाचं सुवासिनीचा मान असते म्हणा वाण ठेवायचा. ते वाण 7 ताटाचं असो का 1 ताटाचं असो का चायनीचं असो का कायचं असो, वाण दिलं ना वाण केलं ना सुवासिनीचा मान आहे तो वाण केलंच पाहिजे. हे साबणा माबना ठीक आहे नाही वाटा लागत, पण आपण चायने महिने वाटले तर होते ना. हा असतोही नाही का ताटच वाटले पाहिजे म्हणून. कोण एवढं अमीर आहे व मला नाही वाटत तिने आणले असं म्हणून. काय खरं ना काय खोटं माय? तू गेलती का त्या दिवशी तिच्या घरी? कांता कांता आहे ते बाई हे नाही का आपली गीता? कुठं माय शांताबाई व मी काय गेली? मी नाही गेली तिच्या घरी. आणि आई तू बोलली ना तिले खरंच बोलली ना? पाय नसन बोलली तर मी आता काढतो तिची शायनीची. नाही मी न लय रंगाची काढली तिची. जाऊ दे आता राहू दे काढली ते काही कमी नाही बोलायला लय वस्तत आहे ती. भले लायकी ना अवकातच काढते मला तसं वाटतं झिपोटे धरून हलवाव तिच्या. माय नाही लय लय बज्जत आहे व ते लय बज्जत आहे. काकू सांगितलं का बरं नाही? आम्ही आलो असतं कंपनी द्यायला. चांगली उतरवून ठेवली असती तिची डबल तिनं आपल्या. जाऊ दे म्हणा आता जाऊ दे. मी नाही तिला कमी नाही बोलली, मी लय बोलली तिले अंगाच्या पार बोलली. लय काढून ठेवलं तिचं वाला मी ना आणि विचारच करत राहीन ते आता. बरं जाऊ दे आपला वानाचा दिवस आहे फालतूचा दिवस काही खराब करू नये आपण. हो आई ठीक आहे ना माझी पण तयारी झाली. मी घरी सगळं ओके करून ठेवलाय. तू घरी जा साडी घाल मस्त मस्त तयारी कर. चल मी तुझ्या झोळा पाडून देतो. आणि माझी तयारी झाली आहे सगळी. आणि चल बरं ठीक आहे. आणि गीता ये जो बाई वानाला ये जो नाही तर म्हणजे सांगितलंच नाही. हो माय सांगितलं मला रिंकून येतो मी. मा शांताबाई आम्हाला व आमची बुडी गेल तर झालं काय मी तिळगुडी नाही खाऊ शकत का व? नाही हो काकी ये जा ना दोघी ये जा तिळगुळ खाले मी लाडू देईन तुम्हाला. खरंच जा नक्की जा. बरं बापा जाय घरी. टेन्शन नको घेऊ फालतूचं. जाऊ दे फालतू लोकांचं टेन्शन घेऊन काही होत नसते. जाऊ दे फालतू टेन्शन काही घेऊ नको बापा. नाही मी नाही घेत टेन्शन. मी खाली फालतू लोकांचं टेन्शन घेत बसू चिल्लर. माय बाई आल्या बापा सर्वजणी. चल मी आता वाण सुरू करतो. काही म्हण बाई भल्ली मस्त दिसू राहील शांताबाई तू आज एक प्लट काढली ना. माय हो बाई चांगली अशी ती टीव्हीतल्या बाया कशा राहते तशीच दिसू राहील तू. काय माय कुठच्या कुठं काही लावून देता टीव्हीतल्या बाया कुठं मी कुठं. आता पोट्टीने काढून दिली बापा लट तर मग आता काय करतो करून पाहू म्हटलं नवीन नाही शांताबाई खरंच मस्त एकदम मस्त.
हाव रश्मी, हा सांग बर तू. शांताबाई का विचारायला लागते काय? तू पहिलेच सुंदर आहे आणि त्यात अजून मला विचारून तू अशी पागल समजता का मला? हा खरंच एक नंबर सुंदर दिसू राहिली. बरं बाबा, आता तुम्ही म्हणता तर. बापा माझ्या भाऊ एवढे पैसे देते दिले आता पार्लर मध्ये झाले तर काय मटकन नाही बापा ती. काकी काही कुठचा कुठं तुमचा भाऊ 1 रुपयाने देत म्हटलं कामाच्या पैशानं नाही पोरगी आणते. हाव ना तर भावाचं नाव टाकता मंदार. बरं बाई घे ना मग लवकर. हा आल्या ना सर्वजणी आता लाव ना त्याला हळद कुंकू लाव ना वाण दे. असंच थोडी सोडणार आहे मी. नाव घ्यायला लावतो ना. हा झालं काय वाण अशीच तयारी केली का मी ना? नाही कम से कम 2 तास तर बुरली पाहिजे. काऊन नाही जास्त सुनासाठी यायच्यात घे नाव घ्यायला लाव येईल असं कसं नाव नाही घेत्या. हुडवा बाबा आम्हाला कुठं नाव येते व माय. लग्न झालं तेव्हा नाव घेता घेता तिथं मान खाली करायला लागली पण नाव नाही आलं. चल रश्मी शिकू नको शिकली तू आता. माय नाही नाव बापा नाव ना माव मला घाल ना मला नाही घेता येत बापा मला काही विचारायचं नको. मी सांगन हो बापा मला येते हो मला येते मी सांगन. पाय व अशा बाया पाहिजे आपल्याला. विचार ना बापा तू सर्वेलेच विचार सर्वच जणी सांगते तुला सर्वच जणी सांगते आम्ही बिना नवऱ्यावाले सांगून देऊ काही नाही होत. हो सर्वेलेच विचार पण चालू तर कर बापा पहिले थकलो ना आम्ही बसू बसू काय चालू मजेत आली पाहिजे ना मग जराशी. हा